सो दिस इज दिस बरोबर. आणि मला वाटतं त्याच अनुषंगानं आपण जी डिग्निटी मगाशी म्हणालो, तर ही डिग्निटी मिळवून देण्यासाठी मला वाटतं भारतातली जी पहिली संस्था आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी, ती आता मुंबईमध्ये होऊ घातलेली आहे. बरोबर. तर सर मला या एकंदर पार्श्वभूमीवरती सांगा की आता भारतात म्हणा किंवा एकंदर जागतिक स्तरावरती म्हणा, तर सर्जनशील अभिव्यक्ती जी आहे, क्रिएटिव्हिटी आहे, तिचं एक्सप्रेशन जे आहे हे वाढवण्यामध्ये डिजिटल मीडिया आणि तंत्रज्ञान नेमकी कोणती भूमिका बजावू शकेल? ॲब्सोल्युटली. तर एक तुम्ही IICT बद्दल म्हणाला, सो हे खूप महत्त्वाचं इन्स्टिट्यूशन आहे. दिस इज ॲक्च्युली 20 इयर्स इन द मेकिंग. मी या इंडस्ट्रीमध्ये आता एक 20-22 वर्ष आहे. ऑलमोस्ट 20-22 वर्षापूर्वी मी एक लेख वाचलेला. एक आशिष कुलकर्णी आहेत, त्यांनी एक लेख लिहिलेला की वाय डज इंडिया नीड अ IIT फॉर द मीडिया अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्री. ते आता 20 वर्ष सायकल आता ते ॲक्च्युअली होत आहे. सो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी, जे फिल्म सिटीमध्ये इट्स गोइंग टू कम अप इन द नेक्स्ट 1 वर्ष 1.5 वर्षात येईल. त्याच्यात सगळे जे ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, XR, AR, VR, ते सगळे जे काइंड ऑफ सिनियर लोक आहेत इंडस्ट्रीमध्ये, दे आर ऑल इन्वॉल्व्ड. सो इट इज अन आउटपुट ऑफ द AVGC टास्क फोर्स, जे 2022 मध्ये वॉज सेटअप अंडर द मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग. त्यांनी त्यांचा रिपोर्ट दिला, जो कॅबिनेटनी अप्रूव्ह केला, आणि बेस्ड आउट ऑफ दॅट रिपोर्ट द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज वॉज सँक्शन्ड. बरोबर. सो दॅट इज बेसिकली द हिस्ट्री ऑफ दॅट. आणि इट विल गो ऑन ओव्हर द नेक्स्ट 10 years to triple the size of the Indian animation, visual effects, gaming, comics and immersive industry. जे आता अप्रॉक्सिमेटली 2-2.5-3 लाख एम्प्लॉयमेंट होतं, त्याचं 10 लाख एम्प्लॉयमेंट बाय 2030 नेण्याचा ध्येय आहे, नेण्याचा गोल आहे. आणि सगळे आर वर्किंग सिंगल माइंडेडली टुवर्ड्स दॅट. नाव द पीक ऑफ दॅट, म्हणजे शार्प एंड ऑफ द स्टिक जे म्हणतो, फॉर टू डू दिस इज कॉन्टेंट. जोपर्यंत आपण न्यू आयडियाज, न्यू कॉन्टेंट क्रिएटर्सना वाव देत नाही, जोपर्यंत त्यांना आपण हवा देत नाही, जोपर्यंत त्यांना आपण सपोर्ट देत नाही, तोपर्यंत हे होणार नाही. आणि त्याच्यासाठी जे जो फंड ऑफ फंड अनाऊन्स केला आहे, तो खूप महत्त्वाचा आहे. बरोबर. राईट. सो इट एव्हरीथिंग इज कमिंग टुगेदर. एव्हरीथिंग इज, म्हणजे सगळं परफेक्टली जिग्सॉ पझलमध्ये सगळे पीसेस आर फॉलिंग इन टू प्लेस नाव. आणि नाव इट इज टाइम टू टेक दॅट टू द नेक्स्ट लेवल. नाव इन दॅट टेक्नॉलॉजी प्लेज अ ह्यूज रोल. अगदी म्हणजे तंत्रज्ञान तिकडे त्याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आणि ते तंत्रज्ञान आणखीन आपल्याकडे नेमकं